खास आपल्या मराठी लोकांसाठी, मराठी बांधवासाठी. तर गोवा फिरायला येत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण इथल्या गोव्याबद्दल बऱ्याच लोकांच्या डोक्यांमध्ये दुसरी लोकं मिसअंडरस्टँडिंग घालतात. जसं इथे प्रोस्टिट्यूशन फार जोमात चालतं किंवा इथे गांजा, कोकेन वगैरे खूप रस्त्याने मिळतो किंवा क्लबमध्ये आणि पार्टीमध्ये तुम्हाला इथे आरामात कोणीही प्रोस्टिट्यूट इझिली अवेलेबल होतात. तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं काहीही इथे होत नाही. आणि जर तुम्ही ते सगळं करण्याच्या नादामध्ये एखाद्या रोड साईडच्या सो कॉल्ड गाईडला किंवा कुठल्यातरी एजंटला जर तुम्ही म्हणाल की मला हे अरेंजमेंट करून दे, मी तुला पैसे देईन, तर ते लोकं डेफिनेटली तुमच्याकडनं पैसे घेतात. कारण तशी भरपूर लोकं इथे पडलेली आहेत, जे कामधंदे ज्यांच्याकडे नाही आहेत ती लोकं इथे पडून आहेत. मग ती लोकं तुमच्यासारखे लोकं हेरतात, त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि तुमचा प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही पोलीस कंप्लेंट करू शकत नाही. कारण पोलिसांना जाऊन तुम्ही सांगणार काय? तर गोवा या, सुंदर बीचेस बघा, सुंदर चर्च आहेत, मंदिर आहे, सगळे बघा, एक्सप्लोर करा आणि शांतपैकी गोव्या